त्याला कपडे धुतले नाही ना, आज राडा गेला ना सगळा. अरे काल मी गुळकुंडी लागली होती ना 2 दिवस मला. हा आज राडा गेला. भांडे तो बापानी पाडले होते केवढे. अरे कोणी पाडले होते भांडे? गुलकुंडी. हा मरणाचे भांडे. अरे मरणाच ते किचन खराब. आवडता मला नको नको झालं तसं. नको काय करा काहीच नाही. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊत ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आज रविवार, हफ्ते का सबसे अच्छा दिन और इनके लिए सबसे बुरा दिन, क्योंकि ये कहते हैं मैं जब घर पे होता आणि उधळत चालतंय घरात असं करीत. चेक कळले आणि का गोऱ्यावानी गावाकडे जाय. 10 वारे ते बुलबुल आहे पिक्चरला येते आणि दर रविवारी तेच बघत आहेत. मी नाही पाहता. ही मम्मी. तुम्हाला पिक्चर लावला. आता मी चहा घेतो. चहा आणि टोस्ट खातो. आज मी डायरेक्ट 8:30ला उठलोय आणि 8:30ला उठलोय आणि अजून कालचं ब्लॉग एडिट करायचं आहे. 2-3 काम आहेत माझ्या मागं. परत वही लिहायची आजच. सोमवारी द्यावं लागेल. आज नाश्त्याला पोहे. किती झाले पोहे? काल किती झाले? मी खरं बोलणारा माणूस आहे. मला ते खरं पटत. स्वतःच चांगलं नाही तुला लय मोठेपणा आला. काही बोलल्याचा असे पोहे आवडतात मला. तुला त्याला काही नाही कोथिंबीर. लय बरं गणेश चक्का अभ्यास करू राहिले. कर भाऊ कर अभ्यास कर. चांगल्या मार्काने पास हो आणि आपलं नाव मोठं कर. मी असाइनमेंट लिहितोय मी. ती पण अक्षर बघा एकदम क्वालिटी अक्षर आहे. लय जण नाव ठेवते तर माझ्या अक्षराला म्हणते तो अक्षर लय भांगरे. पण आता काय जाऊ द्या. असतं आता कोणाचे विचार त्याला आपण काय करू शकत नाही. हा आले का मम्मी? असं उलटच बोलते माणसाला. म्हणते काहीच काम करत नाही सकाळपासून. तेच चालले तिची बरी. ले जुगाड करिले कोई जुगाड. आता सध्या पट्टी नव्हती तर पट्टी आणायचा मला कंटाळा आल्यामुळं मी डायरेक्ट कांगवा घेतला आणि सणासण रेषा आणल्या. पण थांबलो नाही. थांबल्याने काय झालं असतं, हे काम मला उद्यावर टाकलं लागलं असतं. त्याच्यापेक्षा आपलं त्याने केलेलं परवडतं. आणि हे बधीर माणूस काल आलाय आणि आज आता उद्या परत गावाला जायचं म्हणतोय. कशासाठी तर फेअरवेल आणि त्याला माहीत होतं तरी तो इकडे तरफडला. काय काही नाकापाशी फुडलेलं दुःख राहिली राव. जो भेजी थी दुआ वो जाके आसमां. मम्मी आली मग आता. हा ते जाऊ दे गाणे म्हणतो. आता निघायचं मला. गप ना बघायला शिकलं किती मरत झाला. गप ना काय ताण देतो मला. मला हल्लं मी तुला हाणलं. मी पाच्यात गुताडा काय गुथाला घालते काय गुथाला. जो भेजी थी दुआ वो जाके आसमां. तो आपण बिपान आहे का गाणे एखादं मला ते गोल आखायचे. हा नाही हाताने चाकून गाणे. हा गोल बघ ना किती परफेक्ट आलाय. जी मी अक्का आहे ना लय भारी भाऊ. तसं ChatGPT जो आहे ना तो मामा तो लय बॅक करे. एक जमाना था बेटी जब हम भी गरीब हुआ करते थे. रातों रात करोड़पति. गोरा गाव मी. कुछ तो हुआ है जॅकेट नहीं कुछ हो गया है 2-4 दिन से
लगता है जैसे सब कुछ अलग है. मी म्हणतो पांढरा शर्टच घेतो. गाढाव दिसशील. माझं नात करता राहतो उगाच. मला ते पटत नाही पहिले. हाफ शर्ट घेऊ का रे काळा? तर उन्हात काळा पडून राहिलो. एक काम कर, पार्टीवेअर चड्डी घे. त्याची जाहिरात तू पाहिली ना, पार्टीवेअर चड्डी. मला हे वाटतं हे घ्यावा असा एवढा पाय भाई तोयासारखं दिसणारच कोणी नसेल. हिरो दिसणार हा तू. पार्टीवेअर चड्डी नाही तर लंगोट घालायची आणि त्याच्यावर जायचं. भाई फेअरवेलमध्ये तुलाच बघणार सगळे, म्हणणार गेले वाईटले आता मार खायचे काम आहेत आज. तू कुर्ता एखादा कुर्ता काय फेअरवेलला घालत असते का बदिरानाचे काही कार्यक्रमाला चालतात का? कडक कपडे घालायचे नादवाने असं दिसलं पाहिजे माणूस. कुर्ता काढू मला लावायचा कुठं हाड मग चल एक काम कर, आपलं पोतं गुंडाळी द्यायला संडासापासून पोतच नाही. काहीतरी गुंडाळ. एक ढुंगन पे रेपटा दूंगा ना सडक पे हप्ता फिरेगा. तू एक काम कर, लुगडं नेसतो का? लुगडे नेस. ऐक मजाक नाही भाई, म्हणजे तुला जी इज्जत भेटेल ना ती कोणालाच भेटणार नाही. ऐक माझं, फेअरवेल पार्टी आहे, लुगडं नेस. ऐक मजाक नाही करणार भाई. तुझी लेवल बघ ना, तू काय असन अंदाज लाव. जाऊ द्या काही. आपलं कसं आहे, आपण ज्याचं करावं भलं ते म्हणते माझंच खरं. ते आता अशी गत खाई काय म्हणता येईल. बंद कर दे. तुला असं वाटत नाही का आपण वयाला गेलो का काय नाही का? हा असं वाटत नाही का आता आपलं काहीतरी भवितव्य घडलं पाहिजे. आपण देवाच्या नावाने काहीतरी थोडाफार अभ्यास केला पाहिजे. असं वाटत नाही का जीवाला? भाऊ अभ्यास दिवसभर काय अभ्यास केला होता? मग इंग्लिशचा फॉर्मॅट पाहिला, सगळं पाहिलं, लेटर रायटिंग केली, परत ते काय रिपोर्ट रायटिंग बघा तुम्हाला काय पटत हे करा. कारण काय असतं, एकदा वेळ हातातून गेली, एकदा तुमची वेळ हातातून गेली ना मग ती परत येत नसते. आणि वेळेचं महत्व कोणाला माहिती आहे? ज्याला कुठं तरी जायला उशीर झाला आणि नेमकं त्याला शी आली, त्याला वेळेचं महत्व माहिती. लावले घासून ते म्हणतं गावाकडे अभ्यासाच्या नावाने पूज्य म्हणजे काय शून्य असतं. वेच्ची दिसत राहिली काय काढतो आम्ही भोपळा येऊन दे, मग सांगते तुला मी. भोपळा देणार आहे पेपर मध्ये. तू तर काही उपयोगच नाही तुला. तू तर पडलेलाच आहे. काय आवडील तर ही बरी हे शब्द आता तो वाईट आहे, आता वाईट आहे. तू ये ना बाहेर येऊन पाय ना भाई. अगं अगो ते दिसते हायचे मी काढायला. उपकार घ्या. मी निघाला कपडे धुतले नाही आणि आज राडा गेला ना सगळा. अरे काल मी बुळकुंडी लागली होती ना 2 दिवस मला. हा आज राडा गेला. भांडे तो बापानी पाडली होती केवढे. अरे कोणी पाडले होते भांडे? बुलकुंडी. हा मरणाचे भांडे. अरे मरणाच ते किचन खराब. आवरता आवरता मला नको नको झालं तसं. नको नको करके रखा इसने, इसको गाँव को भेजो. तू गावाकडे जायला त्याची हाऊस जिरून दे गावाकडे राहायची. मग त्याला समजून गाव इथं काय आहे, गावाकडे काय आहे, आपण काय आलोय काय कोणाशीच बोलायचं नाही गावात. तुला सांगून ठेव. मी काय टुकार आहे का? हा मी काय असं हिंडतो का छपरेल? तू हिंडला तर तो टांगले नाही तोडायची डायरेक्ट बांगडा करून घरात बसली. कसं आयुष्यभरासाठी बांगडा करीन पाय. मग अभ्यास करायचा, अभ्यास ते कर. पुढे जायचं नाही, यायचं नाही. इकडं बसायचं आणि तिकडं वाटेवर. मला का दिसला तुला मी कधीच पाठवणार नाही गावाकडून. चुटकी वाजली तिने. काय आवाज चिटकीला लगान बसलेली. काल पाहत पशील आम्ही विषय चेंज केला तिने. मार बसायला लागला ना. चहा कर पळ आपल्याला. मोकार काय ते
आलाच का कुठली मी घरा वाचित होतं मी चांगलं. मला नव्हतं माहित. तुला सांगितलं होतं मी माझं दादा चल हे बघ कसं वाटतंय का. हा आता पाहू ना मोबाईल जाऊन पाहू ना. जाऊ दे आता काहीच परत कधीतरी दाखव. कुत्र आहे का तू डासायला लाग उरायला आता. तुम्ही गाईज तुम्हाला एक सोपी आयडिया सांगू का. पेटी जर जमत नसेल ना वाजायला, मला बी येत नाही, मी काय डोकं लावतो तुम्हाला सांगू का. आता काय करायचं, सा कोणतं पण तुम्ही गाणं म्हणता तर त्याला सा लावला तुम्ही पहिले, लईच बडबडे बेटे. सा लावला पहिला म्हणजे कुठून कोणत्या सुरात तुम्ही म्हणून राहिले. समजा मी जर इथून म्हणतो काळी एक पासून, थांबा तुम्हाला काळी एक दाखवतो कोणता असतो. हे काळी एक आहे. मी जर इथून म्हणत असेल तर इथून सप्तक सुरू होतं, सा रे ग म असं पुढं सुरू होता. मग त्या सप्तकातला सहा, त्याच्यानंतर प आणि त्याचा वरचा सा, असं जर तुम्ही 2-3 सूर जर धरले ना तर अख्खं ते नुसते सूर दाबून धरले तरी अख्खं गाणं म्हणता येतं त्याच्यावर. आता तुम्हाला थोडासा अंदाज लावतो मी, थांबा बघा. हसी रात हो ना शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना लग जा गले. सगळ्यात सोपी आयडिया. 2-3 सूर धरायचे त्याच्यामधले. मी आता काय काय धरलं तुम्हाला सांगतो बरं का. काळी एक धरला आता, एक आणि म्हणजे 1, 2 आणि 3 हे 3 स्वर धरले, त्याच्यावर एवढं वाजलं. ऐकायला किती भारी वाटलं. तर गाईज आता रात्रीचे जवळपास 11 वाजले आणि गणेश तर झोपी बी गेला. आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब पहिलं करा आणि आपल्या भावाला पुढं न्या.